नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या एका भीषण अपघाताची. या महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झालाय. साखरपुड्यासाठी निघालेल्या ट्रकचा पालघरजवळ अपघात झालाय. या ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती आहे. अनेकदा ग्रामीण भागामध्ये लग्न समारंभासाठी किंवा कौटुंबिक समारंभासाठी ट्रकचा वापर केला जातो. दुर्दैवानं यशाच एका ट्रकला अपघात झाला आणि या अपघातामध्ये ट्रकमधल्या 100 पैकी 4 जणांचा मृत्यू झाला. आपले प्रतिनिधी विनायक पवार आता आपल्या सोबत आहेत. विनायक, या अपघाताची दृश्य अत्यंत भयंकर आहेत. नेमकं काय कारण ठरलं या अपघाताचं? हो कविता, नक्कीच मुंबई अहमदाबाद महामार्गावरील धानवरे गावानजीक साखरपुड्यासाठी निघालेला वरडांचा जो आयसर ट्रक आणि कंटेनर याच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 जण आहेत ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कासारच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या ट्रकमध्ये जवळपास 100च्या वरती जे वराडे होते ते असल्याची माहिती आहे ती महामार्ग पोलिसांनी दिलेली आहे. सध्या यामध्ये काही गंभीर जे जखमी झालेले आहेत त्यांना सिल्वासा येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. कविता, यामध्ये अनेक लहान मुलं सुद्धा गंभीर जखमी झालेली दिसत आहेत. हो कविता, यामध्ये 10 ते 12 लहान मुलं आहेत तेही गंभीर जखमी झालेले आहेत. तर यांचा जो उपचार जो आहे तो पुढील सिल्वासा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे त्यांना. कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल विनायक. काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत, पण अत्यंत दुर्दैवाची दुःखद बाब आहे की एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी, आनंदाच्या कार्यक्रमासाठी जात असणाऱ्या ट्रकचा अपघात झालाय. 100 जवळपास प्रवासी प्रवास करत होते आणि यापैकी 4 जागीच मृत्यू झालाय.